First of all, welcome to all of you in our today's online lecture. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ ऑर्गनाइज रेणुका ज्युनियर कॉलेज सातारा परिसर औरंगाबाद. Myself अश्विनी फसाटे. Subject Library and Information Science. Lecture first, Introduction of Syllabus. विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी मी आपणास शिक्षणशास्त्र तसेच ग्रंथालय व माहितीशास्त्र या दोन विषयाचे अध्यापन करणार आहे. मागील तासिकेमध्ये आपण शिक्षणशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम परिचय पाहिला. तर आजच्या या तासिकेमध्ये आपण ग्रंथालय व माहितीशास्त्र लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स या विषयातील संपूर्ण वर्षभरामध्ये आपण कोणत्या घटकांचा अभ्यास करणार आहोत म्हणजेच अभ्यासक्रम परिचय पाहूयात. चला तर मग पाहूयात, वळूयात मुख्य विषयाकडे. ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयाची ढोबळमानाने व्याख्या करावयाची झाल्यास किंवा अर्थ सांगावयाचा झाला तर ग्रंथालयासंबंधी माहिती ज्या विषयामध्ये प्राप्त केली जाते त्यास ग्रंथालय आणि माहितीशास्त्र असे संबोधन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयाअंतर्गत आपण संपूर्ण वर्षभर एकूण 5 मुख्य घटकांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये असणार आहेत आपल्याला 2 विभाग, एक म्हणजे तात्विक म्हणजेच थेरी आणि दुसरा असणार आहे प्रात्यक्षिक म्हणजेच प्रॅक्टिकल. तात्विक भागामध्ये पाहणार आहोत आपण एकूण 5 मुख्य घटक व प्रात्यक्षिक भागामध्ये पाहणार आहोत आपण एकूण 4 प्रात्यक्षिक. इयत्ता 12वीतील ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयाचा पेपर तुम्हाला असणार आहे 50 गुणांसाठी व प्रॅक्टिकल हे असणार आहे 50 गुणांसाठी. म्हणजेच एकूण 100 गुणांसाठीचा हा आपला पेपर असणार आहे. चला तर मग पाहूयात प्रत्येक घटकामध्ये कोणत्या उपघटकांचा अभ्यास आपण करणार आहोत. यामध्ये विभाग 1 मध्ये तात्विक म्हणजेच थेरी यामधील प्रकरण क्रमांक 1 आपले असणार आहे ग्रंथालय आणि समाज. ग्रंथालय आणि समाज या प्रकरणाअंतर्गत आपण एकूण 9 उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण पाहणार आहोत सार्वजनिक ग्रंथालय चळवळीचा इतिहास, त्यानंतर भारतातील सार्वजनिक ग्रंथालयांचा इतिहास, यानंतर महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांचा इतिहास, सार्वजनिक ग्रंथालय कायदा पार्श्वभूमी, ग्रंथालय संघटना, त्यानंतर डिलिव्हरी ऑफ बुक्स अँड न्यूजपेपर ॲक्ट 1954, कॉपीराईट कायद्याचा इतिहास, बौद्धिक स्वामित्व हक्क तसेच वाङ्मय चौर्य. ग्रंथालय आणि समाज या मुख्य घटकामध्ये आपण हे 9 उपघटक अभ्यासणार आहोत. यानंतर जे पाहूया आपले प्रकरण क्रमांक 2 ग्रंथालय आणि व्यवस्थापन. ग्रंथालय व व्यवस्थापन या मुख्य घटकांतर्गत आपण एकूण 9 उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये नंबर 1 असणार आहे ग्रंथालय व्यवस्थापनाची प्रस्तावना, नंबर 2 असणार आहे व्यवस्थापन शास्त्राचे कालखंड, नंबर 3 ला असणार आहे गॉर्मनची तत्त्वे व ग्रंथालय व्यवस्थापन, नंबर 4 ला आपण पाहणार आहोत ग्रंथालयातील मनुष्यबळ व्यवस्थापन, यानंतर नंबर 5 ला असणार आहे देवघेव पद्धती, नंबर 6 ला असणार आहे ग्रंथालयाचे अंदाजपत्रक, नंबर 7 असणार आहे ग्रंथालय समिती, नंबर 8 असणार आहे वार्षिक अहवाल आणि शेवटचा 9वा उपघटक पाहणार आहोत आपण ग्रंथालय मूल्यमापन. असा एकूण 9 उपघटकांनी मिळून बनलेला आहे आपला दुसरा मुख्य घटक ग्रंथालय व्यवस्थापन. यानंतरचा प्रकरण क्रमांक 3 म्हणजेच घटक क्रमांक 3 वाचन साहित्याचे वर्गीकरण, तालकीकरण व वर्गीकरण. अत्यंत महत्त्वाचे असे हे आपले प्रकरण असणार आहे. ग्रंथालय शास्त्रामधील 2 मूलभूत संकल्पना तालकीकरण व वर्गीकरण या 2 मूलभूत संकल्पनांचा अभ्यास या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत.
मागील वर्षीही आपण याविषयी इयत्ता 11वीमध्ये माहिती मिळवलेली आहे सविस्तरपणे. तरीही याही वर्षी आपल्याला त्यापुढील टप्पा म्हणजेच तालिका संहिताचा इतिहास, विविध महत्त्वपूर्ण तालिका संहिता कोणत्या असणार आहेत, तालकीकरणाची मानके कोणती असणार आहेत, DDC क्लासिफिकेशन मेथड म्हणजेच ड्यूई डेसिमल वर्गीकरण पद्धती आवृत्ती 23वी या पद्धतीची रचना व प्रमुख वैशिष्ट्ये अभ्यासावयाची आहेत. अत्यंत महत्त्वाचे व जास्त गुणांसाठी असणारे हे प्रकरण क्रमांक 3 वाचन साहित्याचे वर्गीकरण, तालकीकरण व वर्गीकरण हे असणार आहे. यानंतरचे प्रकरण क्रमांक 4 म्हणजेच माहिती सेवा. अत्यंत महत्त्वाचे असे हे आपले प्रकरण असणार आहे. घटक माहिती सेवा या मुख्य घटकांतर्गत एकूण 8 उपघटक आपण पाहणार आहोत. यामध्ये आपण माहितीविषयक गरजांचे प्रकार, ग्रंथालये आणि माहिती सेवा, ग्रंथालयातील विस्तारित सेवा, माहिती साक्षरता, इंटरनेट व वेब आधारित माहिती सेवांचे प्रकार, सोशल मीडिया म्हणजेच नेटवर्किंग, माहिती शोध व माहिती प्रतिप्राप्तीची कौशल्ये कोणती, तसेच वाङ्मय शोध इत्यादी उपघटकांचा अभ्यास आपण या प्रकरण क्रमांक 4 या मुख्य घटकांतर्गत म्हणजेच माहिती सेवा या घटकांतर्गत करणार आहोत. यानंतरचे असणार आहे आपले प्रकरण क्रमांक 5. अत्यंत महत्त्वाचे असे हे प्रकरण आपले असणार आहे. जास्तीत जास्त गुणांचे प्रकरण हे आपले असणार आहे. या प्रकरणाचा अभ्यास करून तुम्ही तुमच्या भावी जीवनामध्ये देखील या माहितीचा उपयोग तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकरण म्हणजे या प्रकरणाकडे आपण लक्ष देणार आहोत. घटक क्रमांक 5 ग्रंथालयात माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचे उपयोजन. या मुख्य घटकांतर्गत आपण एकूण 4 महत्त्वपूर्ण उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये असणार आहे ग्रंथालय व्यवस्थापन सॉफ्टवेअर, यानंतर असणार आहे क्लाउड कॉम्प्युटिंग, त्यानंतर असणार आहे इलेक्ट्रॉनिक डिजिटल वाचन साहित्याचे व्यवस्थापन, तसेच ओपन ॲक्सेस इनिशिएटिव्ह. या 4 मूलभूत संकल्पनांचा अभ्यास आपण ग्रंथालयात माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचे उपयोजन या घटकांतर्गत करणार आहोत. यानंतर पाहूयात प्रात्यक्षिक भाग म्हणजेच प्रॅक्टिकल. एकूण 50 गुणांच्या प्रॅक्टिकलसाठी आपणास पाहावयाची आहेत म्हणजे करावयाची आहेत एकूण 4 प्रॅक्टिकल. यातील 2 प्रॅक्टिकल असणार आहेत हे प्रत्येकी 10-10 गुणांसाठी व 2 प्रात्यक्षिक 2 प्रॅक्टिकल हे असणार आहेत प्रत्येकी 15-15 गुणांसाठी. असे आपले असणार आहे एकूण 50 गुणांचे प्रात्यक्षिक म्हणजेच प्रॅक्टिकल. त्यातील प्रात्यक्षिक क्रमांक 1 प्रॅक्टिकल क्रमांक 1 म्हणजे DDC क्लासिफिकेशन मेथड, ड्यूई डेसिमल वर्गीकरण पद्धती. यानंतरचं दुसरं प्रात्यक्षिक आपलं असणार आहे कॅटलॉगिंग, AACR2 कॅटलॉगिंग मेथड म्हणजेच अँग्लो अमेरिकन कॅटलॉगिंग रूल्स 2005. यानंतरचं तिसरं प्रात्यक्षिक आपलं असणार आहे. यामध्ये 2 प्रात्यक्षिकांपैकी फक्त एक प्रात्यक्षिक आपण करणार आहोत. त्यातील पहिलं असणार आहे संदर्भ ग्रंथांवर साधनांवर आधारित प्रात्यक्षिक व दुसरं असणार आहे कोहा सॉफ्टवेअर. यापैकी एक प्रात्यक्षिकाचा आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. यानंतरचं चौथं अत्यंत महत्त्वाचं प्रात्यक्षिक असणार आहे ते म्हणजे डॉज या डेटाबेसमधून माहितीचा शोध घेणे. डॉज म्हणजेच डिरेक्टरी ऑफ ओपन ॲक्सेस जर्नल. या जर्नलमधून आपणास ऑनलाईन पद्धतीने डेटाबेसमधून या माहितीचा शोध घ्यावायचा आहे. असे आपले असणार आहे हे प्रात्यक्षिक क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण एकूण 100 गुणांच्या या थेरी व प्रॅक्टिकल अशा 2 विभागांचा अभ्यास वर्षभर
ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयाअंतर्गत करणार आहोत. यानंतरच्या पुढील तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत चॅप्टर फर्स्ट, घटक क्रमांक 1, प्रकरण पहिले, ग्रंथालय व समाज. ग्रंथालय व समाज या प्रकरणातील उपघटक सार्वजनिक चळवळीचा इतिहास म्हणजेच सार्वजनिक ग्रंथालय चळवळीचा इतिहास पाहणार आहोत. यासाठी घरी राहा, सुरक्षित राहा व नियमित अभ्यास करत राहा. थँक्यू ऑल ऑफ यू.